नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया की रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आता ह्याच्यामध्ये क्लॉक येतं बघा, घड्याळ. तर ही घड्याळ आपण कसं सेट करायचं बघू आपण, एक कशी पद्धत आहे बघू आपण. आता ह्याच वाजले ते बघा 10 वाजून 3 मिनटं झाली ती PM. आता ह्यात आपण बघू ह्यात किती झाले त्या ह्याच वाजले आपल्याला बघा 11 वाजून 16 मिनटं 17 मिनटं झाली. तर आता आपण हे कसं सेट करायचं बघूया. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे आय बटन जे आहे ती ही दाबून धरायचं जोपर्यंत सेट होत नाही. मला कसं करायला सांगतो हो का. पहिल्यांदा आय बटन दाबून धरायचं. बघा ही ब्लिंक करायला लागलं का, दिसतंय का तुम्हाला? ही ब्लिंक करायला लागलं एक. आता इथनं पण वाढवत जायचं. हे 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता 11 झाल्या. आता आपल्याला किती मिनटं सेट करायचं ना. आपल्याला मिनटं किती झालेत बघा आपण 17 मिनटं झालेत ना. तर आता हीच बटन आहे परत दाबून धरायचं हो का. आता बघा ही मिनटं ब्लिंक करायला लागली का हो का, दिसतंय का तुम्हाला? मिनटं ब्लिंक करते का. आता आपण ही 17 बनवूया हो का. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आपण 18 करू. 18 झालं. आता इथं AM आहे. मग आता इथं काय बघू आपण, इथं सुद्धा AMच आहे. म्हणजे आता आपलं घड्याळ ओकेमध्ये लागलं आहे. आता याचं ओके आपलं घड्याळ ओकेमध्ये लागले. इथं मोर गेलं जरा मित्रांनो का. आपलं आता घड्याळ लावून झालेलं आहे बघा. किती 11 19 झाले बघा. त्यामुळे आता बिलिंग करते. तर एक बार आपण हे स्विच बंद करूया. अजून बघू शकता हो का 11 वाजून 19 मिनटं सेट झालेलं आहे घड्याळ. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.